नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आज बनवणार आहे खमंग खुसखुशीत अशी मेथीची पुरी। त्यासाठी मी इथे 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 10-12 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 1 चमचा जिरे घ्यायचे। आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे, पाणी टाकून वाटायचे। मेथीची भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतली बारीक। 1 वाटी मेथीची भाजी घ्यायची। 4 चमचे तेल घेतले, कडकडीत गरम करून घेणार आहे। आता 2 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे। अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचे। तेल आपलं गरम झाले, आता टाकून घेणार आहे। चमच्याने मिक्स करून घ्यायचे। एक मोठा चमचा पांढरे तीळ टाकायचे। मेथीची भाजी टाकून घ्यायची। चवीपुरतं मीठ टाकायचे। 1 चमचा हळद टाकायची। वाटून घेतलेली मिरची, जिरे, लसूण 2 चमचे टाकायचे। परत एकदा मिक्स करून घ्यायचं। आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपलं घट्ट मळून घ्यायचंय। पीठ घट्टच मळून घ्यायचंय, त्यामुळे आपली पुरी खुसखुशीत होणार आहे। आता पीठ आपलं मळून झालंय। एक 10 मिनिटासाठी आता हे ठेवून द्यायचे। 10 मिनिट झालेले आहेत। आता याचे गोळे तयार करून घेणार आहे। मी थोड्या मोठ्याच पुऱ्या करणार आहे, म्हणजे एक एक पुरी तळता येते। आता पुरी आपली लाटून घेणार आहे। पुरी लाटून झाली आहे। खूप जाड पण नाही ठेवली आणि पातळ पण नाही केलेली। दुसरी पण पुरी लाटून घेणार आहे। चार पाच पुऱ्या मी अशा लाटून घेतल्यात। जशा पुऱ्या लाटून होतील तशा मी तळून घेणार आहे। आता कढईमध्ये तेल तापत ठेवले। तेल आपलं तापले। आता एक पुरी सोडून घ्यायची आहे। मध्यम आचेवर पुऱ्या तळून घ्यायच्यात ह्या, म्हणजे खमंग अशा तळले जातात। आलटून पालटून अशी पुरी घ्यायची। पुरी आपली तळून झाली, आता काढून घ्यायची। आता दुसरी पण पुरी मी ह्याच पद्धतीने अशीच तळून घेणार आहे। अशाच मी सर्व पुऱ्या तळून घेतल्यात। आता ह्या पुऱ्या चहा सोबत तर खूप छान लागतात खायला। एकदा नक्की ट्राय करून बघा। मधल्या वेळेत पण खाण्यासाठी खूप छान लागतात। 15 ते 20 दिवस ह्या पुऱ्या टिकतात। तर खाण्यासाठी तयार आहे आपली पुरी। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।